येडेसरीच्या डोंगरावर, येडेसरी डोंगरावर कशी काय आली आणि राम तिथे कसे गेले होते ह्याच्या संदर्भात माऊलीचं ते मी म्हणणार आहे. रामाचं राम सीताची झाली ताटा तोटा तुट ग अंबाबाई दाविकाला वाट वाट ग अंबाबाई दाविकाला वाट वाट अंबाबाई दाविकाला वाट वाट अंबाबाई दाविकाला वाट श्रीरामाला अंबाबाई दाविकाला वाट वाट अंबाबाई दाविकाला वाट. त्यावेळेला नौका केले होते आणि रावणाने दीक्षेसाठी येऊन सीतेला चोरून घेऊन गेलेले होते. मग राम लक्ष्मण सीते सीते म्हणत फिरत होते. त्यावेळेला यरमाळ्याच्या शेजारी येऊन त्यांनी थांबले असता आपली येडेसरी प्रसन्न होऊन त्या ठिकाणी सीतेचं रूप घेऊन त्यांच्या समोर गेलेली आहे आणि त्यांना वाट दाखवत आहे. राम सीताची झाली ताटा तुट तुट ग राम सीताची झाली ताटा तुट तुट ग अंबाबाई दाविकाला वाट श्रीरामाला अंबाबाई दाविकाला वाट श्रीरामाला अंबाबाई दाविकाला वाट रामाला अंबाबाई दाविकाला वाट
केलेली आहे. बोलती पार्वती कसं मात शंकराला, बोलती पार्वती कशी बघा शंकराला, एका वचनी श्रीरामाच्या पाहते वचनाला, एका वचनी श्रीरामाच्या पाहते वचनाला, राम पुढे उभी राहती ताट ताट गे, अंबाबाई दारी त्याला वाट, श्रीरामाला 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 अंबाबाई दारी त्याला वाट. राम लक्ष्मण समोर थांबलेले आहेत. पार्वती समोर गेलेली आहे. सीतेचं रूप घेऊन रामाच्या समोर गेलेली आहे. त्यावेळेला आता राम काय म्हणतात ते समोर पहा. तू का आली म्हणता तुले तू का बाई झाली, तू का आली म्हणता तुले तू का आई झाली, बोलगाई म्हणता तिथे बेलाई झाली, बोलगाई म्हणता तिथे येडाई झाली, मायेचं फुटलंय पाट पाट गे, अंबाबाई दारी त्याला वाट वाट गे, अंबाबाई दारी त्याला वाट, श्रीरामाला अंबाबाई दारी त्याला वाट, रामाला अंबाबाई दारी त्याला वाट, श्रीरामाला अंबाबाई दारी त्याला वाट, श्रीरामाला अंबाबाई दारी त्याला वाट. वाट शिवावरती बोट करुणी लंका धावे, रामाने बघ सीता नसून पार्वती आहे ते ओळखले आणि तिला तू काय असं म्हटल्याबरोबर तिने तुकाई होऊन यरमाळगडावर तिथंच बसलेली आहे. तीच ती येडाई, तीच ती यरमाळ्याची येडाई, तीच ती पार्वती माता, तीच ती तुळजापूरची अंबाबाई, सर्व काही रूप एकच आहे. आणि तू का म्हणता तिनं तुकाई झाली, बोल नाही म्हणता तिनं बेलाई झाली, पार्वती स्वरूप. मग त्यावेळेला रामाने म्हटले, शंकर महादेवाने पार्वतीला बोलले की तू सीतेचं रूप घेऊन रामाच्या समोर थांबायला दिलेले नाही, मग मी तुला आता पत्नी म्हणून कसा स्वीकार करू, असं बोलला असता फक्त तिच्या शिवाचं तेवढं तिच्या त्या यरमाळगडावर स्थापना केलेली आहे, फक्त मुडघ्याची. आणि नरड्यापासून खालचा भाग येडेश्वरीचा तिथे तुम्हाला दिसणार सुद्धा नाही.